राम मंदिर के प्राण प्रतिष्ठा की तारीख जैसे जैसे निकट आ रही है, इस पर राजनीति भी तेज होती जा रही है। इस बीच अब एनसीपी शरद पवार गुट के एक नेता का भगवान राम को लेकर एक विवादित बयान सामने आया है। दरअसल एनसीपी नेता डॉक्टर जितेंद्र आव्हाड ने महाराष्ट्र के शिरडी में एक कार्यक्रम में कहा कि भगवान राम शाकाहारी नहीं थे, वह मांसाहारी थे। एनसीपी नेता ने कहा कि 14 साल तक जंगल में रहने वाला व्यक्ति शाकाहारी भोजन खोजने के लिए कहां जाएगा, ये चीज लोगों को सोचनी चाहिए। भगवान राम को मांसाहारी बताने वाले बयान को लेकर एनसीपी शरद पवार गुट के नेता जितेंद्र आव्हाड के खिलाफ भाजपा ने सख्त रुख अपना लिया है। भाजपा नेता राम कदम ने एफआईआर दर्ज करने के लिए शिकायत दर्ज करा दी है। काय झालंय, यांच्या पोटामध्ये दुखतंय। भव्य राम मंदिर हे उभं करू शकले नाहीत, मोदींच्या कालखंडात उभं राहतंय आणि तेही भव्य दिव्य उभं राहतंय। तर त्याच्यामुळे ह्यांना कळतंय की आता यांची राजकारणाची दुकानं बंद होणार आहे। तर ती राजकारणाची दुकानं चालली पाहिजेत। मग कुठल्या तरी एका समाजाला खुश करा। मग सगळा सोपा समाज कुठला आहे ज्याची थट्टा मस्करी केली तरी चालते? तर हिंदू समाज असा त्यांचा चुकीचा त्यांनी अर्थ लावलाय। त्यांना आमची ताकीद आहे, तुम्ही वारंवार हिंदू समाजाचा अपमान करता आहात, तुम्हाला ईश्वरी दंड तर मिळेल, पण पोलीस देखील तुमच्या विरोधात एफआयआर दाखल करेल। कसं आहे की दुर्दैवानं उद्धव ठाकरे गप्प आहेत आणि गप्प राहणं ही त्यांची राजकीय आवश्यकता दिसते। सामनामध्ये एक ओळ लिहून आली नाही, पूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आक्रोश आहे आव्हाडांच्या विधानाबद्दल। अरे तुम्ही दुसऱ्या कोणाला म्हटलं चालेल, तुम्ही आमची जी श्रद्धा आहे, आमची जी आस्था आहे, कोट्यावधी लोकांची आस्था आहे, त्यांना तुम्ही म्हणाल। आणि त्यांना माहिती आहे की प्रभू रामचंद्र हे कंदमुळं खात होते। शबरीची उष्टबेरे त्यांनी खाल्ली ना, का नाही खाल्ली? आपण लहानपणापासून वाचतोय ना। कधीतरी कुठल्या देवाला आपण मांसाहाराचा प्रसाद आपण दाखवलाय का हो? सांगावं। जर अध्यात्मामध्ये जर परमेश्वर जर मांसाहार भक्षण करत असते तो लोकांनी घरी पूजेमध्ये मांसाहारच दाखवला असता। CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।